नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कमालीचा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. आशाताई असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे काव्याची देशमुखांच्या घरामध्ये एंट्रीज फिक्स होणार आहे, जागाच फिक्स होणार आहे. त्यामुळे रम्या आणि वसुताईचं कारस्थान बाहेर पडणार आहे. काव्यात तर रम्याची मस्ती उतरवणारच आहे, पण सत्य कळाल्यानंतर पार्थचा काय जबरदस्त निर्णय असतो हे सगळं आपल्याला आजच्या भागामध्ये जाणून घ्यायचं आहे. तर आपण पाहिलं की काव्याची आता फायनली घरात एंट्री झालेली असते. घरची लक्ष्मी घरी परत आलेली असते. पण बरोबर त्याच वेळेला मानिनी आणि पार्थ शुभम करोती म्हणत असतात. आणि काव्याला बघितल्यावर मानिनी आणि पार्थ या दोघांना पुरता शॉक बसलेला असतो. मानिनीला तसा आनंद झालेला असतो, पण पार्थला मात्र काय रिॲक्ट करावे काहीच कळत नसतं. तेवढंच खाली तिथे वसू आत्यांनी रम्या येतात. रम्याचं तर डोकंच फिरतं. मानिनीला तर इतका आनंद झालेला असतो, ती बोलते, काव्या अगं ये ना ये. काव्या आतमध्ये येते. साईडलाच प्रसाद ठेवलेला असतो. ते तर सगळ्यांना प्रसाद वाटू लागते. ती पार्थला सुद्धा प्रसाद देऊ लागते, पण पार्थ मात्र नकार देत असतो. तो तिच्याकडे बघायला सुद्धा तयार नसतो. प्रसाद घेणं तर लांबचीच गोष्ट. तेव्हा काव्या बोलते, देशमुख अहो प्रसाद आला आणि प्रेमाला नाही म्हणायचं नसतं. आणि हे सगळं ऐकल्यावर रम्या शांत बसेल असं शक्य आहे का? ती लगेच टोमणा मारते आणि बोलते, काव्या दिराच्या हातचा प्रसाद खाऊन आता नवऱ्याला प्रसाद द्यायला आली आहेस का? आणि काव्या इथे काय थांबली आहेस? तुझी लायकी नाही आहे या घरामध्ये थांबण्याची. पार्थ या काव्याला तू घराबाहेर काढणार आहेस का मी काढू? हे काव्या चल, असं म्हणत असती काव्याचा हात धरून तिची हकलपट्टी करू लागते. पण काव्यासुद्धा आता चांगलीच रावडी बनून आलेली असते. ती काही शांत बसत नाही. ती सगळ्यांसमोर आता रम्याचा हात मुरगाळते. रम्या मात्र जोरजोरात ओढू लागते, आई ग सोड काव्या माझा हात सोड. पण काव्या काय हात सोडायला तयार नसते. ती म्हणत असते, जर पार्थ देशमुखांना पुन्हा त्रास दिलास तर तुझं मी लग्नच लावून देईन, लक्षात ठेव. इकडे आपण पाहतो तर काय, नंदिनीच्या घरी वकील आलेले असतात. नंदिनीला काही करून डिवोर्स हवा असतो, पण वकील म्हणत असतात, हे बघा जोर पसारेवाल्याची सही आणि संमती मिळत नाही तोवर तुम्हाला डिवोर्स मिळणार नाही. मग तुम्ही काही एक करा. आणि मला नाही वाटत पसारेवाला सही करेल. आणि अशा प्रकारे आता वकिलांनी नंदिनीचा चांगलाच हिरमोड केलेला असतो आणि तिकडून निघून गेलेले असतात. इकडे आता ठरल्याप्रमाणे जशी काव्या पार्थच्या घरी आलेली असते तसा जीवासुद्धा बॅग वगैरे घेऊन नंदिनीच्या घरी आलेला असतो. नंदिनी आता दरवाजा उघडते, पाहते तर काय चक्क जीवा असतो आणि तो आता बॅग घेऊन आलेला असतो. नंदिनी आता जोरातच ओरडते, जीवा तुम्ही इथे निघा बरं इकडून. तेव्हा जीवा बोलतो, नाही निघणार नाही. नंदिनी जोर तुम्हाला माफ करत नाहीस ना तर मी इकडून हलणारच नाही. आणि तुला इकडून घेतल्याशिवाय मी तर इकडून हलणारच नाही, पाऊलसुद्धा बाहेर काढणार नाही. नंदिनी चिडत्याने आतमध्ये निघून जाते आणि मग काय जीवासुद्धा तिच्या पाठोपाठ येतो. जीवाने काव्याने ठरवलेलंच असतं की आता काही एक करून या दोघांना सरळ करायचंच, काही एक करून या दोघांना मनवायचंच. पण बरोबर त्याच वेळेला नंदिनीचे बाबा जीवाला पाहतात आणि म्हणतात, जीवा एवढा मोठा कांड करून माझ्या घरामध्ये पाय ठेवायची तुझी हिंमत कशी झाली? नाही म्हणजे इतका मोठा कांड करून तू आमच्या घरामध्ये येऊच कसं काय शकतोस? एकतर आधीच माझ्या एका मुलीचं आयुष्य तू बर्बाद केलंयस, आता दुसऱ्या मुलीचं सुद्धा आयुष्य मी तुला बर्बाद करू देणार नाही. जे झालंय ना ते चांगल्यासाठीच झालंय, चल इकडून चालता हो. असं म्हणतच आता नंदिनीचे बाबा आता जीवाचा हात पकडतात आणि त्याला तिकडून हकलून काढू लागतात. जीवा म्हणत असतो, बाबा प्लीज मला एक संधी द्या, मी नंदिनीचा विश्वास परत जिंकेन, मला फक्त एक संधी द्या. पण बाबा त्याचं न एक ऐकायला तयार असतात ना दोन ऐकायला तयार असतात. आणि बरोबर त्याच वेळेला तिथे त्यांच्या वरच्या कोर्टची एंट्री होते, म्हणजे सुप्रीम कोर्टची, ज्यापुढे नंदिनीच्या बाबांचं काहीच चालणार नसतं. ते म्हणजे नंदिनीची आई शारदा आता जीवाचा हात पकडते आणि बोलते, अहो हे काय करताय तुम्ही? हे आपले जावई बापू आहेत, विसरू नका. आणि जावई बापूंबरोबर तुम्ही असा व्यवहार करू शकत नाही. जावई बापू सासरवाडीत आले आहेत आणि त्यांचा पाहुणचार करणं हे आपलं कर्तव्य आहे. तुम्ही असं त्यांना घराबाहेर काढू शकत नाही. जीवा आत या आणि तुमचा जो काही अपमान झालाय त्यासाठी मी तुमची माफी मागते. जीवा बोलतो, हे बघ आई, तुम्हाला माफी मागण्याची काहीच गरज नाही आहे. बाबांनी हे जे काही केलं ना ते योग्यच केलं. त्यांच्या जागी जर दुसऱ्या कोणत्याही मुलीचा वडील असताना तर त्यांनी सुद्धा हेच केलं असतं. पण नंदिनीचे बाबा इतके चिडलेले असतात ते सरळ तिकडून निघून जातात. जीवाचं काही एक ऐकत नाहीत. पण नंदिनीची आई जीवाच्या बाजूने असल्यामुळे जीवासाठी आता हे सगळं सोपं होणार असतं. तो आता शारदाचे आभार मानतो आणि बोलतो, आई खरंच तुमचे हे उपकार कसे फेडू ना तेच मला कळत नाहीये. तुम्ही जर आता इथे नसता तर पुढचे सगळे होप्स मला सोडून द्यावे लागले असते. पण तुमच्या एका गोष्टीमुळे सगळं आता चांगलं होणार आहे. तेव्हा शारदा बोलते, जीवा तुम्ही अजिबात काळजी करू नका, देव तुमच्या सोबत आहे आणि तुमचं चांगलंच होणार आहे मला आशा आहे. आणि अशा प्रकारे आता सगळं चांगलंच घडत असतं.
पण इकडे मात्र भलतंच घडतं प्रेक्षकांनो. पार्थ तर इतका चिडतो काव्याला बघून, तो मानिनीला बोलतो, आई मी तुला सांगितलं होतं, त्याच दिवशी मी सगळ्यांसमोर एक गोष्ट क्लिअर केली होती, एकतर या घरामध्ये या राहतील किंवा मी राहील. आई आत्ताच्या आत्ता यांना या घराच्या बाहेर निघून जायला सांग, नाहीतर मी काय करेन ना माझं मला माहीत नाही. मानिनीची मात्र पुरतीच गोची झालेली असते. लेकाचं ऐकावं का सुनेची साथ द्यावी तिला काही समजत नसतं. कारण पार्थच्या समोर ती काव्याची बाजू घेणार तरी कशी, त्यामुळे दोन्हीकडून तिची चांगलीच गोची झालेली असते. पार्थ म्हणत असतो, आई ठीक आहे, तू काहीच करणार नाहीस ना, आता मलाच करावं लागेल असं म्हणत असतो. आता काव्याचा हात पकडतो. काव्या आता त्याच्या डोळ्यात बघू लागते आणि बोलते, अहो देशमुख हे काय करताय तुम्ही मला घराच्या बाहेर काढताय. तेव्हा पार्थ बोलतो, हो मला हे करावंच लागेल. आणि अशा प्रकारे तो आता तिचा हात धरतो आणि तिला तरातरा खेचत दाराच्या बाहेर हकलपट्टी करू लागतो. पण तेवढंच तिथे आशाताई येते आणि आशाताई आता जोरातच ओरडते, थांबा पार्थ दादा थांबा, काव्या वहिनीला असं घराच्या बाहेर काढू नका. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो की आशा एक नोकरानी म्हणजे एक मेड असून एवढ्या मोठ्या निर्णयामध्ये ती कशी काय बोलतीये. आशाताई आता पुढे बोलते, बघा पार्थ दादा आता मी जे काही केलंय त्यामुळे तुम्हाला खूप वाईट वाटलं असणार आहे. नाही म्हणजे तुम्ही विचार केला असेल की मी तर या घरचे एक मोलकरीण आहे आणि कसं काय अडवतीये, पण तत्पूर्वी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. पार्थ बोलतो, बोला आशाताई तुम्हाला काय सांगायचं आहे. तेव्हा आशाताई बोलते, बघा पार्थ दादा मोठं कारण असल्याशिवाय मी तुम्हाला अडवणार नाही, माझ्या तेवढं धाडससुद्धा नाही आहे. पण आधी मी तुम्हाला जे काही सांगते ते ऐकून तरी घ्या. पार्थ बोलतो, बोला काय म्हणायचं आहे तुम्हाला. तेव्हा आशाताई बोलते, खरं तर मी हे सगळं सांगणार नव्हते, पण आता सांगणं मला भागच आहे. काल जेव्हा मी रम्या त्यांच्या रूममध्ये गेले होते साफसफाई करण्यासाठी, तिथे मला एक ट्रॉली बॅग सापडली. खरं तर मी सहसा कधी ते उघडून बघत नाही, पण माझा त्याला धक्का लागला. आणि जेव्हा मी ती ट्रॉली बॅग उघडून बघितली त्यामध्ये मला असं काहीतरी दिसलं ना, ज्याची मी अपेक्षासुद्धा केली नव्हती. स्वप्नातसुद्धा या गोष्टीचा मी विचार केला नव्हता. त्यामध्ये मला सगळे पुरावे दिसले, काव्या वहिनी आणि जीवा दादाबद्दल. आणि 16 तारखेच्या पार्टीमध्ये जे काही फोटोज यूज केले होते ना, ते हेच फोटो होते. विचार करा, पिहू हे सगळं कुठून आणणार आणि ती हे सगळं कसं काय करेल. हे सगळं या दोघींचा कट आहे. या दोघींनी मिळून हसता खेळता संसार उद्ध्वस्त केलाय. कारण रम्या आणि वसुताई या दोघींना कधीच काव्या आणि नंदिनीताईचं सुख बघवलंच नाही. आणि हे सगळं ऐकून तर काव्याला रम्याचा इतका राग येत असतो की बासच. काव्या म्हणत असते, या दोघींना तर मी आता सोडणारच नाही, आता तर या रम्याला मी बघतेच. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघा असलं काही करू नका, आधीच घरामध्ये वातावरण बिघडलंय, तुम्ही आता काही करायला जाऊ नका. आणि मला नाही वाटतं त्यांनी काही चुकीचं केलंय. जे काही सत्य होतं, जे आम्हाला कळलं नाही ते सत्य त्यांनी आमच्यासमोर आणलंय. उलट तुम्ही दोघांनी आमची फसवणूक केली, पण त्या दोघींनी तर सत्य समोर आणलं. त्यामुळे काव्या तुम्ही प्लीज इकडून निघून जा. आणि आशाताई तुम्ही आता मला जे काही सांगितलं ना, खरं तर त्याचा काहीच परिणाम होणार नाहीये. मी काव्याला घरी राहूच देणार नाहीये. आणि आता मात्र काव्या मस्त अशी युक्ती यूज करते. ती म्हणते, देशमुख अहो तुम्हाला माहीत नाही आहे काल काय झालं होतं. महिला संघटनेच्या त्या भयंकर बायका आल्या होत्या. खरं तर त्या माझ्या तोंडाला काळं फासणार होत्या, पण नंदिनीताई मध्ये पडली आणि मी वाचले. पण दरवेळेस नंदिनीताई मला वाचवेल हे शक्य नाही. आणि तुम्हाला जर खरंच माझ्या सेफ्टीची काळजी वाटत असेल तर तुम्ही मला इथे राहू द्याल ना देशमुख. आणि आता मात्र पार्थकडे दुसरा कोणताच पर्याय उरत नाही. तो बोलतो, ठीक आहे आणा बॅग. आणि अशा प्रकारे तो आता काव्याची बॅग घेतो आणि आतमध्ये घेऊन जाऊ लागतो. पण आता प्रश्न असा आहे की तो तिला त्याच्या रूममध्ये जागा देईल का गेस्ट रूममध्ये, हे बघणं आता इंटरेस्टिंग ठरणार आहे.